राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। आज महाराष्ट्राची जी काही परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये की निवडणूक झालेली आहे। निकाल 25 तारखेला लागलेला आहे आणि आज 20 तारखेला निवडणूक झाली, 23 तारखेला निकाल लागला आणि 2-4 दिवस उलटून गेलेलेत। निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे हे निकाल लागलेलेत, सगळे स्तब्ध आहेत। कोणाला काही समजत नाही आहे की हे निकाल कशा प्रकारे लागलेले आहेत, कुठलीही लाट नसताना। असो, आता आपल्याला ते सोडून पुढे जायचं आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची रेस सुरू आहे सध्या आणि ह्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास हे निश्चित झालेलं आहे। आपण आपल्या चॅनलला एक पोल टाकलेला आहे की महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होईल म्हणून। त्याच्यावरती खूप साऱ्या आपल्या मित्रांनी प्रतिक्रिया दिली आणि पर्सेंटेजनुसार एकनाथ शिंदे यांना जास्त हे वाटत होतं, परंतु असं नाही आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे, भले एकनाथ शिंदे कितीही नाराज असले तरी। मित्रांनो, आपला हा टॉपिक नाही आहे। आपला हा टॉपिक आहे की 2019च्या वेळेला ह्याच्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती झालेली आणि 2019च्या वेळेला काय घडलं आपण सगळ्यांनी बघितलं। आपल्याला या व्हिडिओमध्ये याच्यावरती चर्चा करायची आहे की 2019ला नक्की चुकलं कोणाचं? उद्धव ठाकरेंचं चुकलं की देवेंद्र फडणवीसांची पहिली चूक घडली? ह्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात, कारण आज विषय तो मुख्यमंत्रीपदाचा आहे। 2019चा विषय बोलण्या अगोदर आपल्याला ना थोडं पाठीमागे जावं लागेल। 2014 साली ज्यावेळेला राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजपचं सरकार आलं, सगळीकडे एक मोदी लाट आली आणि त्या मोदी लाटेमध्ये सगळे वाहून गेले आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललं आणि राज्यासोबतच देशामध्ये देखील त्यांचं सरकार आलं। राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्याच वेळेला एक माणुसकी, एक मित्र म्हणून खरं तर BJPनी एक शिवसेनेला एक उपमुख्यमंत्रीपद हे द्यायला हवं होतं, परंतु त्यावेळेला शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यावेळेला सगळे एकत्रच होते। कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त पद दिलं नव्हतं, म्हणजे उपमुख्यमंत्रीपद हे दिलं नव्हतं। ह्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला अशी टिप्पणी दिली होती की उपमुख्यमंत्रीपद हे असंविधानिक आहे आणि असंविधानिक पद मी मानत नाही, असं काहीतरी त्यांचं बोललं असेल ते। त्याच्यामुळं शिवसेनेला कुठल्याही प्रकारचं पदं दिली नाहीत आणि जे काही महत्त्वाची खाती होती, मंत्रालय होती, ते स्वतःकडे ठेवली BJPनी आणि छोटी मोठी खाती दिली शिवसेनेला। त्या 5 वर्षामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकायला हे भेटलं असेल की शिवसेनेच्या आमदारांचे राजीनामे, खासदारांचे राजीनामे आमच्या खिशात आहेत, आम्ही आत्ता राजीनामे देऊ शकतो, असं बऱ्याच वेळाला ऐकलं असेल। ते ह्यांचं हेच खटकत होतं। असो, 2019चा दिवस उजाडला, निवडणूक लागली आणि 2019च्या निवडणुकीच्या वेळेला ह्यांनी सगळ्यांनी निवडणूक लढवली। राज्यामध्ये सरकार आलं महायुती आणि उद्धव ठाकरेंचं, महायुतीचं आपले हे BJP आणि शिवसेनेचं सरकार आल्यानंतर ज्यावेळेला उद्धव ठाकरेंना असं वाटलं, त्यांच्यात काय चर्चा झाल्या नाही झाल्या आपल्याला खरं त्याच्याबद्दल काय माहिती नाही आहे, पण ज्यावेळेला त्यांना असं वाटलं उद्धव ठाकरेंना की आता माझ्याशिवाय सरकार बनवणं शक्य नाही आहे, त्याच्यावेळेला त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की आता 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळावं आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळावं। तर BJPने ह्या गोष्टीला साफ नकार दिला। ते बोलले की आमचं असं कुठल्याही प्रकारचं चर्चा झालेली नाही आहे, 5 वर्ष आम्हीच मुख्यमंत्री राहू आणि हे सगळं झालं। त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अचानक पहाटेच्या रात्री शपथ घेऊन टाकले, सकाळी 4-5 वाजताच। आणि शपथ घेतल्यानंतर मग मात्र आधी यांची बोलणी सुरू असतील आतमधल्या हाताने, पण डायरेक्ट ॲक्शन घेतली BJPनी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी। आता अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर मग उद्धव ठाकरेंना पर्याय नसल्यामुळं, मला असं वाटतं पर्याय नसल्यामुळे त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी करावं लागली आणि त्यांना ते सरकार स्थापन करावं लागलं। त्याच्यामध्ये पहिली चूक कोणाची, असं नाही मी म्हणत नाही की उद्धव ठाकरेंची चूक आहे नाही आहे, हे तुम्ही ठरवा, पण पहिली चूक ही कोणाकडून घडली? ज्या देवेंद्र फडणवीसांनी 2014च्या साली उपमुख्यमंत्रीपद हे असंविधानिक पद आहे, मी त्याला मानत नाही अशा प्रकारचं बोललं होतं किंवा त्यांचं असं मन होतं, तेच देवेंद्र फडणवीस या 2019 ते 2024मध्ये सुरुवातीच्या 2.5 वर्ष जर सोडली तर पुढच्या 2.5 वर्षामध्ये स्वतः उपमुख्यमंत्रीपद म्हणून ते मिरवलं आणि अजित पवारांना देखील ते उपमुख्यमंत्रीपद दिलं। मग जर ते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद हे असंविधानिक आहे ते मानत नव्हते, मग ते स्वतः कसं काय ते उपभोगत होते? ह्याचा अर्थ माझं असं वैयक्तिक मत आहे की मित्रपक्ष म्हणून ज्या शिवसेनेला धरून BJP महाराष्ट्रामध्ये मोठी झाली, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पोहोचली,
त्या शिवसेनेला मित्र म्हणून एक उपमुख्यमंत्रीपद त्यावेळेला द्यायला पाहिजे होतं आणि एक चांगली अर्धी खाती, चांगली अर्धी तुमच्याकडे ठेवा, अर्धी त्यांच्याकडे ठेवा. असं जर केलं असतं तर त्यांची ती संसार त्यांचा व्यवस्थित चालला असता. 2014पासूनच त्यांच्या संसारावरती खटके उडत होते, जे 2019ला ब्लास्ट झाला. ठीक आहे, असो. आता सध्या ह्याच्यामध्ये चूक कोणाची आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा की पहिली चूक कोणाची घडली. भले दोघांची चुका असतील, पण प्रथम चूक कोणाची झाली हे इम्पॉर्टंट आहे. आता सध्या राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनतील आणि अजित पवार हे त्यांना उपमुख्यमंत्रीपद भेटेल. आता असं बोललं जाते की देवेंद्र फडणवीसांसोबत टोटल 20 लोक शपथ घेणार आहेत. 10 BJPचे, 6 शिवसेनेचे, 4 अजित पवारांचे. नंतर बाकीचे सगळे राज्यमंत्री वगैरे नंतर मोठा शपथविधी कार्यक्रम होईल. आता हे कसं राज्य चालवत आहेत वगैरे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला भेटेलच. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे सगळीकडे एक सूर उमटत चाललेलं आहे की या दोघांनी आता एकत्र यायला पाहिजे. एक थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. राज्यामधले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते सगळे संपुष्टात आलेत ऑलमोस्ट. मनसे 0, वंचित बहुजन आघाडी 0, प्रहार जनशक्ती बच्चू कडू स्वतः आमदार होते त्या पक्षाचे 0, स्वराज्य जन पार्टी हे आता छत्रपती संभाजी महाराजांची, भले त्यांनी याच वेळेला बनवले परंतु त्यांची पार्टी सगळ्यात थोडक्यात संपलेली आहे. याचा अर्थ प्रादेशिक पक्ष हे राज्यातले पूर्णपणे संपलेले आहेत. आणि आत्ता काल मी असं ऐकलं संजय शिरसाटांचं बोलणं की येणाऱ्या काळामध्ये संजय शिरसाट की आणखी कुठल्या नेत्यांनी बोललं की येणाऱ्या काळामध्ये लवकरच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागायची शक्यता आहे. विचार करा, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर ह्यांचं सरकार येणं, कशाप्रकारे सरकार येणं किंवा आणणं आणि डोळ्यासमोर महानगरपालिका, ह्या सगळ्यांबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल, जुने असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय, जय मल्हार. सॉरी, आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की मनसेच्या उमेदवारांना किती मतं मिळाली या नावाचा एक आपला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. खूप प्रेम दिलं तुमच्या सगळ्यांनी आणि त्याच्यासाठी मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. त्या व्हिडिओचा आपण सेकंड पार्ट बनवतो आहे. जे उर्वरित राहिलेले उमेदवार आहेत, जसं दिनकर पाटील आहे, जे आपले आहेत नाशिकचे ते आहेत आणि वणीचे राजू उंबरकर आहेत, पुण्याचे आहेत काही मंडळी, बाकीची इतर जेवढी मंडळी आहेत त्यांच्या मंडळीबद्दल आपण एक व्हिडिओ बनवतो सेकंड पार्ट. त्यालाही आपण तुम्ही प्रेम द्याल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि जसा हा पहिला व्हिडिओ म्हणजे मनसेच्या उमेदवारांना किती मतं मिळाली, मी तुम्हाला इकडे एका साईडला थंबनेल पण दाखवेल. त्या व्हिडिओला खरोखर भरभरून प्रेम दिलं. 2 दिवसामध्ये तुम्ही 7 लाखांच्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद. जय शिवराय, जय मल्हार.